आपण बघत आहात AKP न्यूज मराठी, आपला आवाज आपली ताकद। सबस्क्राइब करा, शेअर करा, लाईक करा। AKP न्यूज मराठी। नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील मुंबई नाका पोलीस ठाणे हद्दीत 6 मार्चच्या मध्यरात्री घरफोडी झाल्याची घटना घडली असताना गुन्हे शोध पथकांनी अवघ्या 4 तासाच्या आत तौफिक हसन शाह व दिनेश राजू डगळे दोघे राहणार भारतनगर नाशिक यांना ताब्यात घेत विचारपूस केली असता त्यांनी घरफोडी केल्याची कबुली देत घरफोडी करणाऱ्यांकडून 21,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। सदरची कामगिरी मुंबई नाका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरोडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सुधीर पाटील, गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष सिरसाट, ASI रोहिदास सोनार, पोलीस हवालदार देवदास गाडवे, पोलीस अंमलदार गणेश बोरनारे, पोलीस अंमलदार दीपक जगदाळे, आकाश सोनवणे, समीर शेख, नवनाथ ओगले, राजेंद्र नाकोडे, योगेश आपसुंदे आदींनी केली। 6 मार्च 2025 रोजी आमच्याकडं गुन्हा क्रमांक 73/25 BNS 331/3, 331/4, 305 प्रमाणे घरफोडीचा गुन्हा दाखल झालेला होता। त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने आम्हाला घटनास्थळी जे CCTV फुटेज प्राप्त झाले होते इतर ठिकाणी, त्या CCTV फुटेजच्या आधारे आम्ही आरोपितांचा शोध घेत होतो। त्या शोध घेत असताना आम्हाला गोपनीय बातमीदाराद्वारे बातमी मिळाली की सदर गुन्ह्यातील जी चोरी करण्यात आलेले आरोपी आहेत ते भारतनगर परिसरामध्ये आहेत अशी माहिती मिळाल्यानंतर आम्ही व आमची DB टीम अशी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही त्या ठिकाणी रवाना झालो। त्या ठिकाणी रवाना झाल्यानंतर सदर आरोपींना आम्ही त्या ठिकाणाहून ताब्यात घेतले। त्यांचं नाव गाव विचारले असता त्या आरोपीचं नाव होतं 1 नंबर आरोपी तौफिक हसन शाह आणि 2 नंबरचा आरोपी होता त्याचं नाव होतं दिनेश राजू डगळे। या आरोपींना आम्ही ताब्यात घेऊन अधिक विचारपूस केली असता त्यांनी सदर गुन्ह्यातील जो मुद्देमाल होता म्हणजे जे जॅग्वार कंपनीचे नळ होते ते नळ आणि त्याचप्रमाणे आणखी त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी दुसऱ्या ठिकाणी पण चोरी केल्याची कबुली दिली। मग त्या ठिकाणचा देखील मुद्देमाल त्या अभिलेख पोलीस स्टेशनला येऊन पडताळला असता तर गुन्हा क्रमांक 74/25 हा देखील गुन्हा दाखल असण्याचे निष्पन्न झाले आणि त्या ठिकाणी त्यांनी चोरी केल्याचे विचारपूसमध्ये ते निष्पन्न झाले। त्यावरून त्यांनी ते 74/25 मध्ये 2 मोबाईल आणि 3 ड्रिल मशीन आणि कटर मशीन असा 21,500 किमतीचा मुद्देमाल त्या ठिकाणी आणि जॅग्वार कंपनीचे जे अगोदरचे 73/25 मध्ये जो मुद्देमाल होता असा एकूण 61,500 रुपये किमतीचा मुद्देमाल त्यांनी दिलेल्या निवेदनाप्रमाणे त्यांनी तो काढून दिला। अशा प्रकारे सदर गुन्ह्यामध्ये माननीय पोलीस आयुक्त कर्णिक साहेब, त्याचप्रमाणे पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण साहेब आणि ACP साहेब जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मुंबई पोलीस नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरोटे साहेब यांनी केलेल्या सूचना मार्गदर्शनाखाली आम्ही व सपोनी पाटील सर व आमची DB टीम यांनी सदर गुन्हेगाराला ताब्यात घेऊन 61,500 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे। पुढील तपास अधिकारी SC गाडवे हे करत आहेत। गुन्हेगारांची पार्श्वभूमी काय? सदरचे गुन्हेगार यापूर्वी देखील चोऱ्या केलेल्या आहेत। हे अल्पवयीन आहे, आत्तापर्यंत ते रेकॉर्डवर नव्हते पण आता ते रेकॉर्डवर आलेले आहेत। किती गुन्हे उघडकीस आणले त्याच्याकडून? यांच्याकडून अद्याप पाहतो आम्ही 2 गुन्हे उघडकीस आणलेले आहेत। कोणत्या पोलीस ठाण्याचे? मुंबई नाका पोलीस ठाणे।